नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आली हे अख्खा मसूरची रेसिपी. घरगुती पद्धतीने न करता ढाब्यावर मिळतो तसा दाटसर मसूर आज आपण करणार आहोत. जास्त मसाले न वापरता अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. यासाठी अर्धा कप मसूर कुकरच्या डब्यामध्ये घेऊया. त्यामध्ये पाणी टाकून चोळून धुवून घेऊया आणि शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. कुकरमध्ये पाणी टाकून डबा ठेवूया आणि आता कुकर बंद करून त्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मसाला तयार करून घेऊ. यासाठी गरम कढईमध्ये 2 चमचा धने, 3 लवंग, 2 तुकडे दालचिनी, 1 चमचा शहाजिरे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजले आहेत ते मिक्सरवर फिरवून घेऊया. आता गरम मसाल्यामध्ये अर्धा इंच आले, 6-7 लसूण पाकळ्या आणि गरम पाण्यामध्ये भिजवलेले 2 चमचे काजू टाकून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेऊया. इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 2 तमालपत्रे टाकूया आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे व 2-3 हिरव्या मिरच्या टाकून भाजून घेऊ. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कांदा लालसर झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून हलवून घ्यायचं आहे. मसाले भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटण केलं आहे ते वाटण टाकायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये शिजलेला अख्खा मसूर टाकायचा आहे. तो व्यवस्थित थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे. जास्त स्मॅश करायचा नाही, व्यवस्थित मॅश करायचा आहे. आता त्यामध्ये बटर टाकूया. व्यवस्थित दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. आता त्यात कोथिंबीर टाकून गार्निश करूया. रेसिपी आपली तयार आहे.